चला आज आपण भिजवलेल्या चणा डाळीपासून मस्त हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवूया। बनवायला अगदी सोपा आहे, तसंच खायला एकदम मस्त। लहान मुलं देखील आवडीने खातील इतका मस्त आणि टेस्टी असा नाश्ता आहे आजचा। तर इथं एक वाटी मी चण्याची डाळ भिजायला घातलेली। सकाळच्या वेळेस नाश्ता बनवायचा आहे म्हणून मी रात्रीच डाळ भिजायला घातली। डाळ मस्त भिजली गेली बघा, अगदी नखाने देखील तुटली जाते। जर तुम्ही डाळ भिजवायचं विसरलात ना तर काही हरकत नाही, उठल्याबरोबर अगोदर डाळ भिजवून घ्या। 1 ते 2 तासामध्ये मस्त डाळ भिजली जाते। भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतली। नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 टेबलस्पून दही, त्याचबरोबर थोडंसं पाणी देखील टाकलेलं आहे। तर इथं आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करायचं आहे। एकदाच आपण जास्त पाणी टाकलं तर बॅटर पातळ होऊ शकतं। पाणी थोडंसं कमी पडलंय, मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलंय आणि मस्त बॅटर तयार करून घेतले बघा। बॅटर आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे। तर इथं अजूनही मला हे बॅटर जे आहे ते घट्ट वाटतंय, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि तेच पाणी आता याच्यामध्ये ॲड करून घेते। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तर या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचंय, अगदी थोडीशी हळद, नंतर मिरची आणि लसणाचा ठेचा। तर 1 टेबलस्पून हा ठेचा आहे। तिखट आपल्या आवडीनुसार करायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तर परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झाले। गॅसवरती डोसा तवा ठेवला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलंय आणि नंतर पाणी। तर असं केल्याने आपले जे डोसे आहेत ते या तव्याला चिटकत नाहीत। व्यवस्थित असं कपड्याने पुसून घ्यायचं आणि कडक गरम झालेल्या तव्यावरती पळी 2 पळी हे बॅटर सोडून द्यायचं। व्यवस्थित असं या बॅटरला पसरवून घ्यायचं। ज्या आकाराचे डोसे तुम्हाला पाहिजेत, मोठे किंवा छोटे, त्या पद्धतीने डोसे तयार करून घ्यायचे। वरच्या बाजूने डोसा थोडासा कोरडा झाला की त्याच्यावरती 1 टेबलस्पून बटर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने हे पसरवून घ्यायचं। बटरमुळे डोसा छान लागतो, मस्त टेस्टी असा। तर हे जे बटर आहे ना सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेतल्याच्या नंतर 1 टेबलस्पून शेजवान सॉस ॲड करून घेतलाय। आता याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय। तुमच्याकडे जर हा सॉस नसेल ना तर तुम्ही टोमॅटो सॉस टाकू शकता। लसणाची चटणीसुद्धा मस्त लागते, तीही वापरू शकता। आपल्या आवडीच्या भरपूर साऱ्या भाज्यांची टॉपिंग याच्यावरती आपल्याला करून घ्यायची। तर इथं मी कांदा उभा चिरलाय, एकदम पातळ असा चिरून घेतलाय। नंतर उभा चिरलेला टोमॅटो टाकलाय। तसंच गाजर देखील मी उभं चिरलेलं आहे, ते देखील याच्यावरती ॲड करून घेतले। शिमला मिरची, मस्त पातळ चिरलेलं बीट, खूप मस्त लागतो हा डोसा। तसंच शिजवून घेतलेले कॉर्न देखील टाकलेले आहे त्याच्यावरती। ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत आहेत त्या सर्व भाज्या याच्यावरती ॲड करून घ्या, खूप मस्त लागतात। किसलेलं भरपूर सारं पनीर टाकून घेतलेलं आहे। एक 4 ते 5 मिनिटांनी खालची बाजू मस्त कुरकुरीत झाली आणि आता डोसा आपण फोल्ड करून घेऊया। डोसा व्यवस्थित खाता यावा त्याकरता याचे पीसेस तयार करून घ्यायचे। खूप सुंदर तयार झालेले पीसेस आपण काढून घेऊया। आता याच पद्धतीने बाकीच्या बॅटरचे उरलेले जे डोसे आहेत ते आपल्याला तयार करायचे आहेत। तर इथं अजून एक डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवते। कडकडीत तव्यावरती पळी 2 पळी बॅटर टाकायचं, व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। बॅटर जे आहे ते वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झालं की याच्यावरती आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। बटरच्या ऐवजी तेल लावलं तरी देखील चालेल। यावेळेस डोसा तयार करताना मी चटणी किंवा सॉस असं काहीही लावलेलं नाही आहे, फक्त भाज्यांची टॉपिंग करून घेतली। कारण मुलाला चटणी किंवा सॉसवाला डोसा आवडत नाही, त्याला असाच प्लेन डोसा खायला आवडतो, फक्त भाज्यांची टॉपिंग असलेला। भरपूर सारं पनीर टाकून घेतलंय मी। मस्त कुरकुरीत होईपर्यंत खालच्या बाजूने भाजून घेतला आणि नंतर त्याला फोल्ड करून घेतले।
खूप मस्त झटपट तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे हा. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.